आज परत एकदा बीडमधला व्हिडिओ बघायला मिळाला. महाराष्ट्राच्या जनतेला आता कळायला पाहिजे, आता तरी कळलं पाहिजे की आपण कोणाला मतं देतो, काय करतात ती लोक. फडणवीस गृहमंत्री असून काय फायदा, पोलिसांचं काय लक्ष आहे. आता तरी लोकांना कळलं पाहिजे. आता तरी लोकांना कळलं पाहिजे की आपण काय करतो काय नाही. अशा लोकांना मतं नाही दिली पाहिजे. फडणवीसला मी स्पष्ट सांगतो, देवेंद्र फडणवीस, तुझी गृहमंत्र्याच्या खुर्चीवर बसायची अजिबात थोडी सुद्धा काळी मात्र तुझी लायकी नाहीये. 1 इंच पण तुझी लायकी नाही. त्यामुळे तू गृहमंत्रीपद सोडून दे. तू मुख्यमंत्री बनण्याच्या पण लायकीचे नाही, तरी पण तू जबरदस्तीने गृहमंत्रीपद घेऊन ठेवलंय. आणि माझं तर स्पष्ट मत आहे, जसा माणूस करेल ना तसंच तो भरेल. आता त्या एकट्याला मिळून जर सगळ्यांनी मारलं असेल ना, तर त्याने पण 50 जण जमा करून त्या 10 जणांना घेरून तसंच मारावं जसं त्याला मारलं होतं. इकडे मुंबईत तर असं कधी घडताना मला दिसलं ना, मी तर तेच करणार आहे.